सर सरस्वती इंग्लिश मीडियम राबोरी स्कूल आणि युरो स्कूलचे पॅरेंट्स तुमच्याकडे आलेले आहेत आणि त्यांनी फी वाढीच्या संदर्भात आणि इतर समस्या तुमच्याकडे मांडलेल्या आहेत. तर त्याबाबत आपण काय कन्क्लुजन दिलेलं आहे? नाही, याच्यामध्ये गेला आठवडाभर दोन्ही शाळेच्या पालकांमध्ये खूप अनरेस्ट होती. आणि हे पालक जे आहेत, सरस्वतीचे तर शेकड्याने पालक माझ्याकडे त्यांनी धाव घेतली आणि त्यांची जी जी काही म्हणणं आहे ते सांगितलं. आणि त्याच्या आधी युरो स्कूल जी आहे घोडबंदर रोडला, तिथल्याही पालकांनी येऊन माझ्याकडे तक्रारीचा पाढा वाचला. त्याच्यामुळे त्याच्यानंतर मग आज शिक्षण खात्याचे जे अधिकारी आहेत, महापालिका आणि जिल्हा परिषदेचे, यांच्याबरोबर आता ही मीटिंग आमची संपन्न झाली. CBSEच्या नावाखाली ज्या पद्धतीने फी आकारणी केली जाते ही अजिबात चालणार नाही. पालक हे अतिशय ज्याला म्हणता येईल की त्रस्त झालेले आहेत, की वाटेल त्या प्रकारे जर फी कोणी वाढवत असेल तर ते पालकांना परवडणार नाही. आणि त्याच्यामुळे शासनाने काही डायरेक्शन्स दिलेले आहेत. त्या डायरेक्शन्सप्रमाणे पण फीचं स्ट्रक्चर झालं पाहिजे. आणि प्रत्यक्ष गेली वर्षानुवर्ष जे फी वाढ ते करतायत ज्या पर्सेंटेजने, त्याच्यापेक्षा मोठ्या प्रमाणात जर केली तर ते खपवून घेतलं जाऊ शकत नाही. आणि त्याच्यामुळे या दोन्ही गोष्टी ज्या आहेत आणि इतर सुविधा आणि दर्जा, त्या ठिकाणी मुलांना मिळत असलेल्या सुविधा, या बाबतीत सुद्धा दोन्ही शाळांचं तक्रारी पालकांनी मांडून त्यांनी सांगितलं. या दोन्ही शाळांमध्ये शिक्षण खात्याचे प्रतिनिधी जे आहेत ते त्या ठिकाणी जाऊन इन्स्पेक्शन करणार आहेत. इन्स्पेक्शनच्या नंतर ज्या ज्या त्रुटी आढळल्या त्याच्यावर ते शोकॉज नोटीस पाठवून त्या परिपूर्तता करतील. सरस्वती शाळेचे मॅनेजमेंटचेही लोक भेटून गेले आणि त्यांनी फी वाढचं स्ट्रक्चर जे आहे त्याच्यासंबंधी आम्ही पुनर्विचार करतो आणि जी फी वाढ झालेली आहे त्याच्यासंबंधी आम्ही योग्य ते आपली जी मागणी आहे किंवा जे म्हणणं आहे त्याच्याप्रमाणे निर्णय घेतो असं त्यांनी सांगितलेलं आहे. आणि त्यामुळे फी जी आत्ता हवाच्या सवा वाढली आहे ती कमी करण्याच्या मनस्थितीत जरी असली तरी अजून कमी केलेली नाही. आणि त्याच्यामुळे पालकांनी कुठल्याही प्रकारची ॲडमिशन आणि ॲडमिशन घेतानाची फी जी आहे ती न भरण्याचाच निर्णय घेतलेला आहे. मला वाटतं की या दोन्ही शाळेच्या पालकांना न्याय मिळेस्तोवर आम्ही त्यांच्याबरोबर या लढ्यामध्ये कायम असणार आहोत. शिक्षण मंत्र्यांना सुद्धा आपण लेटर देणार आहोत असं सांगितलेलं आहे. शिक्षण मंत्र्यांशी माझं फोनवर बोलणं झालं, पण प्रत्यक्ष त्यांना पत्र देऊन देखील अशा प्रकारच्या, आता या दोन शाळा आहेत परंतु अशा निरनिराळ्या शाळांच्या मध्ये अशाच प्रकारचं तफावत जी आहे किंवा प्रॉब्लेम जे आहेत ते चालू असतील तर त्यांना देखील अलर्ट करता येईल. आणि शिक्षणाधिकाऱ्यांना मी हे देखील सांगितलं की तुम्ही सर्वच शाळांना अशा प्रकारचं पत्रक पाठवा, सर्क्युलर पाठवा, की जेणेकरून पालकांमध्ये असा अचानक एकदम अनरेस्ट होणार नाही. आज सगळी परिस्थिती अशी आहे की पालकांना न परवडणारं होऊ शकत नाही. कारण की नोकऱ्या देखील एका फटक्यात जातात अशी देखील परिस्थिती आहे. आणि त्यामुळे त्यांना न्याय देण्याचं काम जे आहे ते निश्चितपणे केलं जाईल. आणि शासनाचं देखील त्याच्यामध्ये सहभाग घेऊन चुकीच्या पद्धतीने काम करणाऱ्या शाळा त्यांना देखील ज्याला म्हणता येईल की आम्ही सोडणार नाही आणि त्यांना देखील ठिकाणावर आणू. शालेय साहित्य सक्तीचं काही शाळांमध्ये हा तर सर्वदूर अनेक शाळांमधल्या पालकांच्या तक्रारी आहेत की गणवेश आहे, बूट आहेत, तुमची पुस्तकं आहेत किंवा निरनिराळ्या ज्या काही गोष्टी विद्यार्थ्यांना लागतात ती ठराविक ठिकाणाहूनच घ्यायची कुठला आग्रह आहे? असं तर कधी कुठल्याही शिक्षण विभागाने सांगितलेलं नाही. आणि त्याच्यामुळे पालकांना तुम्ही त्याच्या संबंधामध्ये मुक्त ठेवलं पाहिजे. त्यांना जिथून घ्यायचं असेल त्यांनी ते घेतलं पाहिजे. जर त्यांना म्हणजे ऐच्छिक ठेवलं पाहिजे. ज्यांना तिथून नसेल घ्यायचं तर तुम्ही सुचवणं वेगळं आणि कंपल्शन करणं वेगळं. आणि त्याच्यामुळे ते देखील अन्यायकारक आहे. ते देखील सर्क्युलर जे आहे ते त्यांना पाठवलं जाणार आहे.